नमस्कार मैत्रिणींनो, पृथ्वीज फॅशनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तर आजचा आपला टॉपिक वेगळा आहे, म्हणजेच ब्लाऊजचा गळा उतरणे यावर आपला हा टॉपिक असणार आहे. आणि अतिशय सोप्या पद्धतीत व 5 मिनिटात होणारी ही ट्रिक आहे, ज्यामध्ये तुम्हाला विदाऊट शिलाई मशीन तुम्ही घरच्या घरी ही ट्रिक अवलंबू शकता. आता इथे ब्लाऊज उतरू नये म्हणून अनेक ट्रिक्स आहेत, पण याच्यातली फक्त एकच ट्रिक आपली काम करेल. तर आता आपण बघूयात. तर लक्षात घ्या, ब्लाऊज उतरत असेल त्यावेळेस काय करायचं. तुमच्याकडे शिलाई मशीन नसेल आणि घाई असेल त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे, तर आत्ता मी तुम्हाला व्हिडिओमध्ये जी पद्धत सांगणार आहे ती तुम्हाला करायची आहे. इथे फक्त तुम्हाला सुई धाग्याची आवश्यकता लागणार आहे आणि चॉकची. तर या तीनही वस्तूंच्या साहाय्याने तुम्ही अगदी 5 मिनिटात जो गळा उतरणारा आहे ब्लाऊजचा तो तुम्ही फिक्स करू शकता. आता हा आपला ब्लाऊजचा जोड आहे. तुम्ही बघा, आपला फ्रंट आणि बॅक पार्ट आपण इथे जोडलेला हा जोड आहे. तर या जोडवर आपल्याला आता काम करायचं आहे. ही ट्रिक अतिशय सोपी आहे. अगदी कोणीही ही ट्रिक घरच्या घरी बसून करू शकतो. तर आता आपण सुरुवात करूयात. तर आधी काय करायचं आहे की आपला ब्लाऊजचा जो हात आहे तर दोन्ही साईडला तर अशा पद्धतीने आपल्याला ब्लाऊजला ठेवायचा आहे. आता यानंतर काय करायचं आहे की आपल्याला जो जोड आहे आपला तो जोड या पद्धतीने आपल्याला ठेवायचा आहे. आता आपल्याला पुढचा आणि मागचा असा दोन्ही बाजूला अर्धा इंचाचं मार्किंग करायचं आहे. लक्षात घ्या, मी इथे जोडवर लाईन काढत आहे. आता या लाईनच्या दोनही बाजूला इथे मी अर्धा इंचावर मार्किंग करत आहे. दोन्ही बाजूला का घेतलं, कारण मागचा आणि पुढचा गळा. जर मी पुढच्याच बाजूला 1 इंच किंवा अर्धा इंच घेतलं तर मग पुढचा गळा पूर्णपणे वर उचलला जाईल. त्यापेक्षा आपण समान भाग करूयात, म्हणजेच पाठीमागचा गळा तेवढाच उचलला जाईल आणि पुढूनही गळा तेवढाच उचलला जाईल. म्हणजेच काय की पुढे मागे होणार नाही. आता याप्रमाणे मी मार्किंग केलेलं आहे त्रिकोण शेपमध्ये. तर तुम्ही बघायचं आहे मी कसं केलेलं आहे ते, याच पद्धतीने करायचं आहे. आता मी सुई धागा घेतलेला आहे. मी मुद्दाम इथे व्हाईट धागा घेतलेला आहे. आता बघा, या प्रकारे तुम्हाला स्लीव्जला हातात घ्यायचं आहे. जो जोड आहे बघा स्लीव्ज अटॅच केलेला, तिथे आपला जो कोन आहे त्या कोनवरून तुम्हाला आतून बाहेर शिलाई घ्यायची आहे, म्हणजे सुई बाहेर काढायची आहे. आणि या पद्धतीने मी जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला सुई टाकत जायची आहे. सुई आपल्याला आतमध्ये घालायची नाहीये, वरच्या वर म्हणजे फॅब्रिकच्या वरच थोडं आतमध्ये जाईल अशा पद्धतीने सुईला टाकायचं आहे. आणि या पद्धतीने आपल्याला शिलाई टाकत जायची आहे. लक्षात घ्या, काय होतं की ब्लाऊज गळा उतरणे, शोल्डर उतरणे हा प्रॉब्लेम खूप मोठा आहे. त्यामुळे काय होतं की कधी कधी आपल्याकडे वेळ नसतो. आता ज्यांच्याकडे शिलाई मशीनच नाहीये त्यांनी काय करायचं, म्हणून ही जी पद्धत आहे ती अतिशय सोपी आणि 5 मिनिटात होणारी आहे. आणि तुम्हाला इथे टेलरकडे जाण्याची देखील गरज नाहीये. तुम्ही घरच्या घरी बिना शिलाईचं म्हणजेच शिलाई मशीनचं करू शकता. फक्त तुम्हाला सुई धाग्याची आवश्यकता आहे आणि या पद्धतीने तुम्हाला टाके टाकत जायचं आहे. काय होतं, आपण ज्यावेळेस मशीनवर शिलाई टाकतो त्यावेळेस आपला जो स्लीव्सचा पार्ट आहे तिथे थोडीशी चून पडते आणि ते दिसायला देखील फिनिशिंगने चांगलं दिसत नाही. तर आता तुम्ही बघाल पुढे की या पद्धतीने आपण ज्यावेळेस स्टिचेस देतो हाताने तर त्यावेळेस आपला जो ब्लाऊज आहे तो किती छानपैकी आपल्याला शोल्डर उतरण्याचं जे सोल्युशन आहे ते मिळून जातं. तर बघा, शेवटपर्यंत आपल्याला या पद्धतीने टाके टाकायचे. आता हे झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला धाग्याला खेचायचं आहे. म्हणून धागा डबल घ्यायचा आहे, सिंगल घेऊ नका, कारण तो तुटला तर मग आपली शिलाई पूर्ण वेस्ट जाईल. तर या पद्धतीने खेचल्यावर बघा, धागाही तुटलेला नाहीये, कुठेही चून आलेली नाहीये हाताला. अगदी फिनिशिंग सहित आपलं जे स्टिचिंग आहे हाताने केलेलं ते झालेलं आहे. आता आतल्या साईडला अशा पद्धतीने एक प्लीट येते. तर आपल्याला काय करायचं आहे, इथे आपल्याला धाग्याने तिला स्टिच करून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला एक टाका टाकून घ्यायचा आहे, म्हणजे ती फिक्स होऊन जाईल. इथे मी मुद्दामून वेगळ्या कलरचा म्हणजे पांढऱ्या कलरचा धागा घेतलेला आहे, तुम्हाला समजायला सोपं जावं यासाठी. तुम्ही ज्या कलरचा ब्लाऊज असेल त्या ब्लाऊजच्या कलरनुसारच तुम्हाला धागा घ्यायचा आहे. आता आतल्या बाजूला जी प्लीट आलेली आहे तिला आपल्याला या पद्धतीने टाका टाकून घ्यायचा आहे आणि फिक्स करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने अगदी 5 मिनिटामध्ये किंवा त्याच्याही पेक्षा कमी वेळामध्ये हे आपलं काम होऊन जातं. आता मी इथे सरळ करून घेत आहे. तुम्ही दोन्हीही साईडचे जे शोल्डर आहे ते बघू शकता. एक शोल्डर आपला उचललेला दिसतोय, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये, आणि एक शोल्डर आपला क्रॉसमध्ये आहे आणि एकाची लाईन सरळ आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला घरच्या घरी विदाऊट शिलाई तुम्ही जे आपलं जर गळा उतरत असेल ब्लाऊजचा तर अशा पद्धतीने फिक्स करू शकता. अगदी याच पद्धतीने तुम्ही ड्रेस असेल किंवा टी शर्ट असेल
तर तुम्ही त्याला देखील याच पद्धतीने फिक्स करू शकता. तुमचे शोल्डर जर उतरत असतील तर ते व्यवस्थित होऊन जातील. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.